असं माझ्या पुढचा जो उमेदवार आहे ते जन्मताच सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला आहे आणि मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे मला लोकांची तळमळ, लोकांची काळजी, लोकांच्या अडीअडचणी ही मी जवळून बघत आहे आणि बघत राहिलेलो आणि बघतही राहणार आहे. त्यामुळे लोक मला निश्चित 100% प्रभाग 5मधनं आणि नगराध्यक्षासहित भारतीय जनता पार्टीचा पहिली विजय होईल. आपली नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. राज्यामध्ये शासन BJPचं, देशामध्ये शासन BJPचं, लोकल स्तरावर तुम्ही लोकांना काय आव्हान करणार? लोकांना असं आवाहन करत आहे की आता सध्या त्याला भारतीय जनता पार्टीवर भाजप सरकारकडून शिंदे आणि भाजप सरकार, फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजना चालू आहे, अर्ध तिकीट आहे, रेशन मोफत आहे. तर या गोष्टी सगळ्या शासन आपल्याला देत आहे वेळोवेळी. तर याची आपण ही कायम चालू राहावं म्हणून या लोकांचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून द्यावा एवढंच लोकांना आश्वासन करतो. तुम्ही आता लाडक्या बहिणीचं सांगताय का बाबा ही आपली भाजप सरकार तुम्हाला महिन्याला जी 1,500 रुपये देत आहे, ही तुम्ही सांगताल का, आठवण करून देताय का? आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ह्या शासनाने जी किमा राबवलेल्या आहेत सरकारने, ते आम्ही निदर्शनात आणून देतो लोकांना, महिलांना, की 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती पडते. हे 1,500 सरकार देते, अर्ध तिकीट देते, परत रेशन देते, ही सगळं निदर्शनात आणतोय आणि महिलांना ही सगळ्या गोष्टी मान्य आहेत. म्हणजे अत्यंत या गोष्टीचा विषय काढल्यानंतर त्यांचं मन भरून येतं आहे की ह्याच्या आधी कुठल्या शासनाने दिलेलं नाही. त्यामुळं महिला ही 100% लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील. कोणी काही बोललं, आश्वासने काही दिली तरी त्याला बळी पडणार नाहीत. फडणवीस सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या पाठीमागं आणि अकलूज नगर परिषदच्या जेवढे उमेदवार आहेत शिंदेसाहेबाची किंवा भाजप पक्षातर्फे त्यांच्या पाठीशी निश्चित उभा राहून विजय होतील आमचे सगळे उमेदवार. आणि तुम्ही जे